ही बातमी पूर्ण पहा व आजच सावध व्हा, कारण तुमच्या सोबतही असं घडू शकतं, किंबहुना यापेक्षाही धक्कादायक प्रकार तुमच्या सोबत घडू शकतं। या अत्यंत चालाक महिलेचा ट्रेन मध्ये जो सर्रास प्रकार चालायचा ते ऐकून तुम्हाला असं वाटेल की आयुष्यात पुढे कोणाची मदत करावी की नाही, कारण ही महिला करायचीच असं काही की कितीही हुशार व्यक्ती असू द्या तिच्या जाळ्यात फसायचे। आणि या महिलेचा हा कारभार फक्त ट्रेन मधील प्रवाशांसोबत चालायचा। ती जवळ बसायची, प्रेमळ बोलायची आणि एवढंच काय तर वेळ आली तर रडायची सुद्धा। दिसायला अत्यंत देखणी, चांगल्या घरातील वाटणारी व चांगली साडी किंवा ड्रेस परिधान केलेली ही महिला दिवसभरातून अनेक लोकांना आपल्या जाळ्यात अशा प्रकारे ओढायची, जे ऐकून तुम्हाला किंचित धक्का लागेल। या महिलेचा ट्रेन मध्ये दिवसभर असा प्रकार चालायचा आणि असला धंदा ती 2-3 वर्षापासून करत होती, पण आतापर्यंत तिचा हा ढोंग कुणाच्याच नजरी पडला नाही। पण 1 जानेवारीला लोकल ट्रेनच्या गर्दीमध्ये ती आपला डाव टाकत होती। या दरम्यान तिने एक चूक केली व बेकार अडकली। ग्वालियर ते दिल्ली जाणाऱ्या लोकल एक्सप्रेस मध्ये एका व्यक्तीने या महिलेचा भांडाफोड केला। आधी ती महिला नेमकी करायची काय याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ। तर ट्रेन मध्ये लोकल डब्यात ती असा व्यक्ती शोधायची जो तिच्या जाळ्यात अडकू शकतो व अशा व्यक्तीसमोर ती आपला रडगाणा सुरू करायची। सर, माझी अशी तशी प्रॉब्लेम आहे, माझा पर्स ट्रेन मध्ये चोरीला गेला, त्यात हजारो रुपये व महत्वाच्या वस्तू होत्या। मी इंजिनियर किंवा काहीतरी सांगून मेन मुद्द्यावर यायची व माझ्याकडे घरला जाण्यासाठी पैसे नाही, मला फक्त 100 रुपयांची मदत करा। तुम्ही तुमचा नंबर द्या, मी घरला जातच तुम्हाला फोन पे करते। आणि मित्रांनो, कोणताही व्यक्ती तिच्या या जाळ्यात अडकायचा त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे ती फक्त 100 रुपयेच मागायची। समोरच्या व्यक्तीला असं वाटायचं की ती चांगल्या व श्रीमंत घरातील वाटत आहे, नक्कीच तिला गरज असेल असा विचार करून समोरचा व्यक्ती त्याला सहज 100 रुपये द्यायचे व थँक्यू म्हणत आभार व्यक्त करत ती निसटायची व परत दुसऱ्या डब्यात जाऊन हाच कारभार करायची। कुणाच्याही समोर आपला डाव टाकून ती 100 रुपयांचा चुना लावायची। दिवसभरातून अनेक जणांना अशाच प्रकारे चुना लावायची। दिल्ली रेल्वे स्टेशनवर पोहोचताच एका व्यक्तीने आरोपी महिलेचा काळा कारभार समोर आणला, ज्यामुळे त्या महिलेला अटक झाली। तर तिचा हा प्रकार समोर कसा आला, तर तक्रार दिलेल्या व्यक्तीनेही चालत्या ट्रेन मध्ये त्याला 100 रुपये दिले होते। त्यानंतर थोड्या वेळाने त्या व्यक्तीने असं काही पाहिलं ज्यामुळे त्याला धक्काच बसला। तो व्यक्ती सहज पुढच्या डब्यात गेला। तीच महिला येथेही एका व्यक्तीसमोर आपली व्यथा मांडत आहे व तेथेही एका व्यक्तीकडून पैसे घेताना तक्रारदार व्यक्तीने पाहिलं, तेव्हा त्याला लक्षात आलं ही महिला काही साधी सुधी नाही, बहुतेक तिचा हा धंदाच असावा। त्याने नंतर दिल्ली येथे उतरताच 100 रुपयांची फसवणूक झालेल्या व्यक्तीने पोलिसांना हा प्रकार सांगितला व आरोपी महिलेला तेथेच अटक करण्यात आलं व त्या महिलेची संपूर्ण कुंडलीच समोर आली। पोलिसांनी खाकीचं धाक दाखवत तिच्याकडून गुन्हा कबूल करून घेतला। नंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला। आरोपी महिलेचा 2-3 वर्षापासून असला प्रकार चालायचा। दिवसभर ती अनेक जणांना फसवायची। तिचा 100 रुपयांचा हा जुगाड यशस्वी होता, पण या एका चुकीने ती अडकली। तिचा रंगकाठी पाहून लोकांना तिला 100 रुपये देण्यात काहीच अडचण नव्हती। याच गोष्टीचा फायदा ती उचलायची व अनेकांना फसवायची। लोकलच्या अनेक डब्यात जाऊन ती आपला डाव खेळायची व चुकीच्या पद्धतीने बक्कड पैसा कमवायची। तर या विचित्र पण धक्कादायक घटनेबद्दल तुमचं मत प्रतिक्रियाद्वारे व्यक्त करा। आपल्या अस्सल मराठी चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा।